की बाळासाहेबांची ओळख असणारा, एकनाथ शिंदे साहेबांचा वारसा सांगणारा धनुष्यबाण तुम्ही छातीवर मिरवताय, त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सुरुवातीला कुठला पक्ष वगैरे घेऊन जायचं काही ठरवलं नव्हतं. त्यावेळेस आम्ही आमची सुरुवात केली. ग्रामपंचायत असताना पण आम्ही जे गावाला मदत करेल अशा लोकांना सपोर्ट करत होतो. परंतु त्यानंतर ज्यावेळी शिवतारे बापू जे आपले आताचे आमदार आहेत, ते त्यावेळेस आमदार नव्हते, माझे आमदार होते. तर एक दोन प्रसंगामध्ये त्यांच्याशी भेट झाली. तर तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस शिवतारे बापू. तर त्यांनी म्हणजे ऍक्च्युली त्यांना भेटल्यानंतर पूर्ण वातावरण चेंज होतं. ती जादू त्या माणसामध्ये आहे. आणि सर्वसामान्य जी शिवसेनेचा एक बेसिक फंडा आहे जो आपण मान्य केला पाहिजे, तर घराणेशाहीला जास्त किंमत नाही. त्यामध्ये ते सर्वसामान्य माणसाला पण कोणत्याही पदावर ठेवतात आणि त्याला न्याय करतात. जो बाळासाहेबांची देणगीच आहे महाराष्ट्रात देशाच्या राजकारणात, ही रस्त्यावरची माणसं त्यांनी खुर्चीत बसवली आणि त्यांच्याकडून चांगला कारभार करून आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे बघून, बापूंकडे बघून आताचा तरुण वर्ग पण तसंच आकर्षित होतोय आणि सुशिक्षित वर्ग सुद्धा आता आकर्षित होतो की हा काम करणारा माणूस आहे आणि काम यांच्याकडे गेले की काम होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की आता आपल्याला पक्ष निवडायची गरज आहे. त्यावेळेस हा विचार मी मुलांमध्ये गावातील बऱ्याचशा वडील झाल्या माणसांशी बोललो आणि त्यावेळेस मग आम्ही पक्ष निवडायचं ठरवलं. किंवा जो हिंदुत्वाचा पुरस्कर्ता आहे आणि जो सर्वसामान्य सर्व जातीच्या लोकांना घेऊन पुढे चालतो असा पक्ष निवडला पाहिजे. मग त्यातून मग शिवसेना हाच आम्ही ठरवलं किंवा शिवसेना पक्षामध्येच आपलं पुढची कारकीर्द आपण सुरू करायची. आम्हाला रिलेट करू शकलो आम्ही त्यांना. जसं शिवसेना ही एक पहिले सामाजिक चळवळ होती आणि नंतर ते पक्षामध्ये बाळासाहेबांच्या बद्दल होतं 20% राजकारण आणि 80% समाजकारण. राजकारण राजकीय माध्यमातून समाजकारण करतो आहोत. त्याच ट्रॅकवर ऑलरेडी राजे क्लब होतं आणि आम्ही रिलेट करू शकलो त्या गोष्टींना. त्यामुळे तिथे विचारसरणी मॅच झाली आणि आम्ही जोडले गेलो.